हॅलो फ्युचर नर्सेस, मी दीक्षा कतलीवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर तुमच्यासाठी जे म्हणजे आपले एक्झाम देणार आहेत MST CET नर्सिंगची, त्या स्टुडंटसाठी एक सरप्राईज आहे आमच्याकडून. ती म्हणजे काय असेल, आता क्वेश्चन्स आले असतील तर बघा. सरप्राईज मध्ये काय, तुम्हाला बुक आम्ही अवेलेबल करून दिली आहे. बुक आम्ही क्रिएट केलेली आहे मास्टर बुक म्हणून, जे की फ्युचर नर्सेससाठी कामात येणार आहे. जे स्टुडंट नर्सिंगची एक्झाम देणार आहेत, CET देणार आहेत ऍडमिशनसाठी, त्या स्टुडंटसाठी आम्ही बुक तयार केलेली आहे. आजपर्यंत नर्सिंगची CETची कोणी बुक बनवलेली नाही आहे, तर आम्ही ते क्रिएट केलेली आहे तुम्हाला हेल्प व्हावी. तुम्ही कोणत्या बेसिसवर एक्झाम देणार ते तुम्हाला अजूनही माहिती नव्हतं, कोणी सांगितलंही नाही होतं की काय एक्झाम द्यावी लागते, कशी एक्झाम द्यावी लागते. ते तर सांगितल्यावर तुम्हाला स्टडी कुठून करावी तेच माहिती नसतं. ते प्रश्न पडतात तुम्हाला, आम्ही स्टडी कुठून करावं, एक्झाम द्यावी तर द्यावी कशी. त्याही अकॉर्डिंग आम्ही तुमच्यासाठी बुक्स बनवलेला आहे, कारण तुमची प्रॅक्टिस व्हावी आणि प्रॉपर तुम्हाला मार्क द्यावे आणि चांगली कॉलेज मिळावी. तर बघा, जे आपले हे आहे बुक आहे, त्यांचं तुम्हाला साईडला दिसत असेल कव्हर पेज, हे आमची बुक आहे मास्टर बुक म्हणून नर्सिंग CET साठी. तर बघा, याच्यामध्ये आम्ही पेपर्स दिले आहे, आमचे मागल्या वर्षीचे मॉक टेस्ट सुद्धा दिले आहे. आम्ही मागल्या वर्षी फक्त मॉक टेस्ट घेतलं तर BSc नर्सिंग म्हणजे जे नर्सिंगवाले ऍडमिशन आहे त्या स्टुडंटसाठी, त्यांनी खूप चांगला प्रोग्रेस केला. ते काही स्टुडंट गव्हर्नमेंट कॉलेजला लागले, काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला लागले. तुम्ही पण तसेच गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला लागू शकता ह्या बुकच्या हेल्पने. तर ह्या बुकमध्ये काय आहे, आम्ही ऑलरेडी ह्या बुकमध्ये दिलेले आहे क्वेश्चन पेपर, जे आमच्या मागल्या वर्षीचे मॉक टेस्ट होते, आणि अजूनही काही क्वेश्चन्स ऍड केले आहे जे प्रिव्हियस असतात, अनालाइज केलेले आहे आम्ही, किंवा जे फ्युचरमध्ये येणार आहेत ते आम्ही ऍड केलेलं आहे. पर सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश आणि नर्सिंग ऍप्लिट्यूड, हे सगळे 5 सब्जेक्टच्या अकॉर्डिंग आम्ही एका सब्जेक्टला 500 आम्ही MCQ काढून दिलेले आहे. म्हणजेच 2500 आम्ही MCQs 5 सब्जेक्टला दिलेलो आहोत. हे तुम्हाला हेल्प होतील नर्सिंग एक्झाम साठी, जे की तुम्हाला BSc नर्सिंग किंवा GNM मध्ये हेल्प होईल. मोस्टली स्टुडंट BSc नर्सिंगला ऍडमिशन घेतात, काही GNM ला घेतात. तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही जिथे ऍडमिशन घ्यायचे असेल तिथे घेऊ शकता. हे बुक तुम्हाला हेल्प करणार आहे. तर बघा, जे आता आम्ही हे बुक कशावरून बनवलंय, कोणत्या आधारित बनवलेलं हे बुक, तर तुमची 11th किंवा 12th हे दोन्ही बुक असतात MH बोर्डच्या, म्हणजे स्टेट बोर्ड म्हणलं जाते आपल्या महाराष्ट्रात. स्टेट बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड समजून जा इझी लँग्वेज मध्ये. महाराष्ट्र बोर्डचे जे स्टुडंट आहेत किंवा जे महाराष्ट्र बोर्डचे जे मंडळ आहे, शिक्षण प्रशासन मंडळ, जे बुक प्रोव्हाइड करतात, तुम्ही बुक घेता, त्या बुक सिलेबस अकॉर्डिंग आम्ही हे बुक म्हणजे MCQs बनवलेलं आहे. आणि तुमचे जे 11th आणि 12th बायोलॉजी किंवा फिजिक्स किंवा केमिस्ट्री, त्या अकॉर्डिंग आम्ही MCQ काढलेलं आहोत. आणि अजून म्हणलं तर तुमची इंग्लिश ग्रामर त्याच्या अकॉर्डिंग काढलेली आहे, जी तुम्हाला 9th 10th 11th 12th ला ग्रामर होती त्या अकॉर्डिंग तुमचे क्वेश्चन्स असणार. आणि नर्सिंग ऍप्लिट्यूड, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल ताई आता नर्सिंग ऍप्लिट्यूड मध्ये काय, ते तर सिलेबस अकॉर्डिंग होतं. नर्सिंग ऍप्लिट्यूड मध्ये काय राहणार, तर बघा, नर्सिंग ऍप्लिट्यूड मध्ये काय राहणार आहे, तर नर्सिंग ऍप्लिट्यूड मध्ये नर्सिंग बद्दलच्या बेसिक इन्फॉर्मेशन राहणार आहे तुम्हाला. जसं एक्झाम्पल मध्ये बघा, फर्स्ट नर्सिंग स्टुडंट कोण होता, कोण नर्स होती, किंवा फर्स्ट नर्सिंग कॉलेज कोणतं होतं इंडियामध्ये, असे एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन्स येतात. ते पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केले आहे नर्सिंग ऍप्लिट्यूडचे पण. हे सगळं आपल्या बुकमध्ये दिलेले आहे क्वेश्चन्स. आता बघा, अजून आता जे आम्ही प्रत्येक 500 क्वेश्चन्स दिले, आता ते प्रत्येक 500 क्वेश्चनचे तुम्हाला आता आन्सर्स कुठे मिळावत आता, तर त्यासाठी तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुम्हाला त्या क्वेश्चन्स दिलेच, त्या क्वेश्चन सगळे सॉल्व्ह तुम्ही करा स्वतःच्या मनाने, किंवा महाराष्ट्र बोर्डच्या बुक्स वाचून, आता तुमच्याकडे तर असणारच महाराष्ट्र बोर्डच्या बुक्स, तर त्या बुक्स वाचा तुम्ही, त्या अकॉर्डिंग त्या क्वेश्चनचे आन्सर्स द्यायला बघा. त्या आन्सर्स दिल्यानंतर तुम्हाला खाली ते क्वेश्चन्सच्या नंतर तुम्हाला खाली आम्ही आन्सर्सही दिले आहेत, कारण तुम्हाला वेगळ्या जागी कुठं गुगल करावे लागेल नाही, किंवा कुठं काय सर्च करावे लागेल नाही, ChatGPT यूज करावी लागेल नाही. त्यामुळे आम्ही त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचा विथ ऑप्शन आणि ते जे आन्सर आहे ते सुद्धा आन्सर लिहून काढलेले आहे. हे सगळं तुमच्या क्वेश्चन आधी 500 MCQs, मग त्यानंतर तुमचे आन्सर दिले आहेत. हे पर्टिक्युलर 500 MCQs आणि त्यांचे आन्सर सुद्धा आम्ही ह्या बुक मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. आता बघा, ह्या बुक मध्ये अजून जे नवीन लेटेस्ट पॅटर्न आहे तुमच्या एक्झामचा, त्या पॅटर्न अकॉर्डिंग तुम्हाला क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहे आम्ही. त्या पॅटर्ननी तुम्हाला समजून येईल की क्वेश्चन कसे येतात आणि आम्ही पेपर कसे सॉल्व्ह करणार आहोत. तरी सुद्धा आम्ही मॉक टेस्ट घेणारच आहोत. मॉक टेस्ट ज्यांना जॉईन करायची ते मॉक टेस्टही सुद्धा जॉईन करू शकता आमचे.
BSc नर्सिंग किंवा नर्सिंगचे जे स्टुडंट आहेत त्यांना आम्ही मॉक टेस्ट घेतो. त्या मॉक टेस्टवर तुम्ही बघू शकता की तुमचं लेवल काय आहे ह्या बुकला. आता ह्या बुक मधूनही सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला माहिती पडेलच, पण तुम्ही मॉक टेस्टही देऊन बघा, माहिती पडेल की तुम्ही कोणत्या लेवलवर आहात आणि तुम्हाला किती मार्क येऊ शकतात नर्सिंग सीईटी मध्ये. तर हे सगळं झालंय आपल्या बुक बद्दल. अजूनही ह्या बुक मध्ये तुम्हाला खूप साऱ्या माहिती मिळतील, काय क्वेश्चन असतात, कसे सॉल्व्ह करतात आणि काय बुक मध्ये दिलेले आहे, बुक्सचे फीचर्स काय, हे सगळं तुम्हाला बुक मध्ये मिळतील. बुकच्या फ्रंट पेजलाही तुम्हाला दिसणार सगळं फीचर्स. अजून ह्या बुकच्या ऑथर्सचे नाव आता बघा. बुक्सचे ऑथर कोण आहेत? ऑथर म्हणजे प्रथमेश सपुरे आणि दीक्षा कटलियार, जे आता तुम्हाला आता शिकवतात किंवा जे आता ऑलरेडी शिकवलेले आहेत स्टुडंटला, तीच आहेत जे एज्युकेटेड आहेत BSc नर्सिंग मध्ये, जे एज्युकेट करत आहेत स्टुडंटना. ते स्टुडंट त्याच स्टुडंटसाठी ह्या 2 ऑथरनी बनवलेला आहे. तर तुम्ही ह्या बुकला पाहिजे असेल तर तुम्ही परचेज करू शकता, किंवा तुम्हाला बुक ऑनलाईन मिळत असेल, ऑनलाईन तर मिळणार नाही, आमच्याकडूनच परचेस करावी लागेल. तर तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन करू शकता. आम्हाला बोला, आम्ही तुम्हाला बुक प्रोव्हाइड करू, सगळं काही सांगू. तर तुम्ही बुक बघू शकता एकदा काय आहे बुक मध्ये नेमकं आणि बुक कशी हेल्प करणार आहे तुमची. हे अजूनही मी सांगते, आधी पण सांगितलंय, BSc नर्सिंगच्या अजूनही प्लॅटफॉर्म तयार झालेला नाही आहे. नर्सिंगसाठी कोणीही आजपर्यंत बुक किंवा काही काढलेलं नाही आहे, ज्या अकॉर्डिंग तुम्ही प्रॉपर एक्झाम द्यावी, अजूनही कोणी काही काढलं नाही आहे. आम्ही त्यासाठीच तुमचा विचार करून हे सगळं बुकचे प्रॉपर काढलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला हेल्प व्हावी एक्झाम द्यायला, तुम्हाला प्रॉपर मार्क्स यायला. तर लक्ष द्या, पेपर कसे द्यायचे, कसे नाही द्यायचे ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अजूनही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. आमचं ड्रीम अचिव्हर्स गायडन्स म्हणून ग्रुप आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्यांचे जॉईंट व्हा तुम्ही, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जातील. अजूनही काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा अनदर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्सला कमेंट करू शकता. ताई आम्हाला हे समजलेलं नाहीये, ह्यावर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता का, किंवा तुम्हाला कुठे डाऊट असेल तर तुम्ही डाऊट सांगू शकता. ताई आम्हाला इथे डाऊट जात आहे, किंवा आम्ही एक्झाम कशी द्यावी ते पण सांगू शकता. ग्रुपला मेसेज केला तर मी किंवा माझी टीम रिप्लाय करतच असते, डेली ऍक्टिव्हच असतात. आम्ही तुम्हाला रिप्लाय करू, जिथेही अडचण आली हेल्प करणार आहोत. हे आमचं बुकचं रिव्ह्यू आहे थोडंफार नेमकं. आज तुम्ही बघा कशी असते बुक, काय असते हे बघू शकता. हे झालं बुक बद्दल आमच्या. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे स्टुडंट आहेत तुमचे नर्सिंग देणारे किंवा तुमचे रिलेटिव्ह आहेत त्यांना स्पेशली शेअर करा, जेणेकरून त्यांची हेल्प व्हावी, त्यांना स्टडीमध्ये हेल्प व्हा आणि ते चांगले इम्प्रूव्हमेंट करावे. त्यासाठी धन्यवाद.